ओके, हे गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड दिस इज मी. बरोबर ना? ओके, तर गाइज आजचा जो मेन ब्लॉग आहे तो खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर गाइज आजपासून किती महिने? 3 महिने ना? 3 का 4? 3 महिने दिवाळीच्या आधी. 3. ओके, तर गाइज आजपासून पाठीमागे जर गेलं ना 3 महिन्या बॅक तर आमची एक ट्रिप गेली ती. ट्रिप म्हणजे आम्ही केदारनाथला गेलो होतो. केदारनाथला आम्ही 1 2 3 4 5 ना? हां, 5 जण गेलो होतो. तर गाइज आम्ही केदारनाथला 5 जण गेलो होतो. मम्मी पप्पा मी आणि आमची मम्मी पप्पा मी आणि दिस इज ये. तर आम्ही फायनली प्लॅन केला. तर प्लॅन असा झाला गाइज भावांनो, प्लॅन असा झाला आमचा. तर आमचं खूप दिवसापासून ठरलं होतं की आम्हाला कुठंतरी जायचं फिरायला. तर मी हिला विचारलं की कुठंतरी आपण प्लॅन करू बाहेर जायचं. तर ही बोलली कुठं जायचं. मी हिला बोललो गोव्याला जायचं, पण गोवा तर काही पॉसिबल नाही केलं आम्ही. तर आम्ही डायरेक्ट फायनली प्लॅन केला केदारनाथला जायला. केदारनाथचा प्लॅन केला आम्ही. तर केदारनाथला केली प्रोसेस आम्ही, कसं जायचं काय जायचं. यूट्यूबला मग चेक केलं, गुगलला चेक केलं कसं जायचं काय जायचं. तर फायनली आम्ही 4 दिवसानंतर जाणार होतो केदारनाथला. तर 2 दिवस पहिले मम्मी ते गावाला गेले. तर मम्मीने पचका करून दिला. एका बाईकडे सांगून दिलं की 2-3 बायांकडे सांगून दिलं आम्ही केदारनाथला जाणार आहे. तर असंच माहीच्या बाजूला आपलं एक मामीचं घर आहे. त्या मामीला सांगितलं की आम्ही केदारनाथला जाणार आहे. आनंदाने सांगितलं. तर ती पण बोलायला लागली की मला पण यायचं केदारनाथला असं वगैरे. त्यांचं काय झालं असेल. तर मम्मीने आमच्यामध्ये ती मामी ॲड केली. मामी ॲड केली. तर मम्मी ते इकडे आले घरी गावावरून. तर मम्मी मला बोलते की आपल्यासोबत एक मामी ॲड झाली आहे, जॉईन झाली, ती पण येणार आहे. तर मी बोललो तिला कशाला. तर मी म्हटलं जाऊ द्या काही नाही, चल ठीक आहे की. कारण की मी जेव्हा लहान होतो ना, बालवाडी ना, हां लहानपणापासून बालवाडीपासून तर मी 9th पर्यंत गावाला होतो. आजीकडे होतो, माझी माय देव. ओके, तर मायकडे होतो. आणि मला लहानपणापासून त्या मामीने सांभाळून घेतलं. मी खेळताना मला वगैरे काही जास्त काही माझ्याशी मला एकदम मुलासारखं जीव लावलं तिने, प्राऊड. तर मामी पण इन झाले आमच्यात. ठीक आहे म्हटलं काय प्रॉब्लेम नाही, घे. तर काही आमचा फायनल प्लॅन झाला. तर आदल्या दिवशी आपण खूप शॉपिंग केली. जर्किंग घेतलं, शॉल्स वगैरे घेतल्या, शॉर्ट्स घेतल्या. मम्मी त्यांनी शूज वगैरे घेतले. आणि आपल्याकडं छत्री वगैरे तर होतंच. तिथं क्लायमेट कसं असतं काय असतं त्याच्यासाठी. तर आम्ही केला प्लॅनिंग आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. तर मग आम्ही एकदम एक्साइटमेंट होते आम्हाला की आपल्याला उद्या केदारनाथ जायचं. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे गाईज आम्ही घरच्यांना सांगितलं नव्हतं की आपण इथून जाणार कसे. आणि सगळ्यात मेन म्हणजे गाईज आपला जो सस्पेन्स होता तो एकदम ब्रँडेड सस्पेन्स होता. आणि मी पण स्वतः कधी प्लेनमध्ये नव्हतो बसलो ना. हां मी पण स्वतः कधी प्लेनमध्ये बसलो नव्हतो. हे मॅडम तर काय दुबई जा, सिंगापूर जा, लंडन जा, 3 कंट्रीजमध्ये जाऊन आले मॅडम. तो बापरे माय गॉड. ओके, तर मॅडम तर 3 कंट्रीजमध्ये प्लेनमध्ये जाऊन आलेली. आणि तिला प्लेनचे कसं काय बोलता प्रोसेस वगैरे सगळं मॅडमला माहिती. तर म्हटलं ठीक आहे आपण तो घ्या भाय, मधली सुट्टे में गायब, आपल्याला काय आलं तर नाही. तर आम्ही इथून केला प्लॅन. म्हणजे आम्ही सकाळी मॉर्निंगला उठलो एकदम फ्रेश. हम तो भाई केदारनाथ जाने वाले, इसके लिए तो हम रेडी होके तयार हो गए. तर भावाला बोललो मी, म्हटलं भाऊ तू जाय नाक्यावरती जाय आणि 2 रिक्षा घेऊन ये. आपल्या खूप बॅगा वगैरे आहेत, 3-4 बॅग. किती बॅगा होत्या आपल्याकडं? 5 बॅगा होत्या ना. आमच्याकडं 5 बॅगा होत्या. तर आम्ही 5 बॅगा आणि 5 माणसं आम्ही सगळी फॅमिली. तर आम्ही रेडी झालो. कॅमेऱ्याची 6 कॅमेऱ्याची छोटी बॅग, कॅमेऱ्याला कोई करून. तर आम्ही रेडी झालो आणि इथून आम्ही गेलो. आपण कुठे गेलो? बस स्टँडला गेलो ना. ओके, तर गाईज आम्ही इथून गेलो बस स्टँडला.
आणि आम्ही घरी तर सांगितलं होतं की आपण शिर्डी जाऊ, शिर्डीहून ट्रेन आहे, ट्रेनने डायरेक्ट आपण दिल्ली जाऊ, ट्रेनने आपण दिल्ली जाऊ सांगितलं होतं घरच्यांना. तर एक्साइटमेंट होती खूप आणि निघालो आम्ही. तर आपण बस पकडली, डायरेक्ट शिर्डी पकडली आपण, बस शिर्डी पकडली ना, शिर्डी बस पकडली. शिर्डी बस पकडून आम्ही गेलो असे मजा एन्जॉय करत. शिर्डीला आम्ही जायला निघालो. तर काहीतरी मनमाड आम्ही पास केला. तर मम्मीला ट्रेन दिसली होती ना मम्मीला. हां, मम्मीला ट्रेन दिसली आणि मम्मी खूप एक्साइटमेंट होती. आणि मम्मी आम्हाला सांगायला की ती बघा ट्रेन का. हां, आणि मम्मी ट्रेनमध्ये कधी बसली नव्हती. आणि तिला म्हणजे खरं सांगायला गेलं म्हणजे मम्मी घरचे आपले एकदम साधे भोळे. त्यांनी कधी कुठं बाहेरची दुनिया म्हणजे आतापर्यंत कुठं बघितलीच नाही. घरची गाडी घेऊनच पाहिली, ट्रेन मध्ये कधी पाहिली नाही ना. हा, घरची गाडी, बरोबर. तर आम्ही मनमाड पास झालो. तर आम्ही आलो शिर्डीला आलो. तर डायरेक्टली आपण कुठं उतरलो, बस स्टँडला उतरलो ना. हा, बस स्टँडला उतरलो. पुढचं तो बोल ना. आम्ही बस स्टँडला उतरलो. थोडं जोरात बोल ना. मम्मी पप्पा दोघं पण म्हणतात की केव्हा येणार, म्हणजे केव्हा जाणार आपण रेल्वे स्टेशनला का जात नाहीये. पण त्यांना आम्ही सांगणार कसं ना की आम्ही प्लेनने घेऊन जातोय त्यांना, म्हणजे फ्लाईटचं तिकीट काढलं याचं. आम्ही सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं, मी सांगितलं नव्हतं. वाट पाहिली, इकडे तिकडे टाइमपास झाला, सगळं झालं. आम्ही खूप वेळ आम्ही बस स्टॉपवरती बसलो होतो. फायनली नंतरला 3 वाजले. 3 वाजता आम्ही निघालो. 5:30चं आमचं फ्लाईट होतं. 3 वाजता निघालो. त्याच्यानंतरला आम्ही टॅक्सीमध्ये बसून एअरपोर्टकडे जायला निघालो. सगळ्यात मेन म्हणजे आपण घरच्यांना सांगून असं आलेलो होतो की आपण शिर्डीवरून ट्रेनने जाणार आहे. त्यांना हे नव्हतं सांगितलं की आपण प्लेनने जाणार आहे, आय मीन फ्लाईटने जाणार आहे, ते नव्हतं सांगितलं. फायनली आम्ही एक कॅब बुक केली, टॅक्सी, आणि तिच्याने आम्ही एअरपोर्टकडे निघालो. तर आपण फायनली पोहोचलो एअरपोर्टला. आणि एअरपोर्टला पोहोचलो तर काय, पप्पा मम्मी इकडे तिकडे बघायला लागले. इथं ट्रेन का बरं दिसत नाही, रेल्वे का बरं दिसत नाहीये. तर खूप 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 मनात भीती पण होती, काय होईल. पप्पा थोडेसे शॉक्ड होते. शॉक काय, पप्पांच्या पेक्षा तर पप्पांचं रिएक्शन बघून आम्ही शॉक्ड होतो. कारण की पप्पा खूप चिडले होते. पप्पांना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. आणि आम्ही खोटं सांगूनच गेलेलो की ट्रेनने जायचं असं सांगून निघालेलो. पप्पा म्हणतच होते, डायरेक्टली बोलले की मी येत नाही तुम्ही जा. खुश तर खूप होते. मम्मी तर खूप खुश होती की प्लेनने जायचंय असं. नंतरला कसं तरी आम्ही बनवलं, विकीने बनवलं. म्हणजे खूप, मी तर कान पकडले अक्षरशः एअरपोर्टच्या बाहेर की पप्पा सॉरी, आम्ही खूप खोटं बोलायला नाही पाहिजे होतं. पण आम्हाला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. जे तुमच्या फेसवरती स्माईल आहे, ते स्माईलसाठी आम्ही थोडंसं खोटं बोललो होतो. मम्मीनी खूप मनवलं. मम्मीनी सांगितलं, समजावलं. पप्पा आले, आम्ही आतमध्ये गेलो. चेकिंग झालं. जे काही तिकडे करायचं होतं आम्ही जाऊन फ्लाईटचं वेट करत होतो. फ्लाईट लेट होती. त्याच्यामुळे आम्ही बसून राहिलो होतो. अरे चेकिंग करताना म्हणजे गाईज असं झालं होतं. चेकिंग करताना ते गावाकडचे होतो. मम्मीची साडी, मामीची साडी, आणि आपण थोडे हिरो होतो. आम्ही दोघं तर ठीकठाक दिसत होतो. मम्मी पप्पा आणि मामी हे पूर्ण गावाकडचे. आणि तिथं बाई एअरपोर्ट म्हटल्यावर सगळे हाय क्वालिटी स्टँडर्ड लोक. आपल्यासारख्या गावाकडच्या लोकांना व्हॅल्यू दिली जात नाही. आणि असं नाही, पण कमी समजतात लोक. ओके ना, कमी समजतात लोक. तर आम्ही पुढची प्रोसेस करायला निघालो. आमच्या सगळ्यांच्या बॅगा वगैरे ज्या चेकिंग वगैरे झाल्या. आणि सगळ्यात मेन म्हणजे पप्पांचे 3 ते 4 वेळेस चेकिंग झाली. थोडंसं प्रॉब्लेम झाला आणि 3-4 वेळेस चेकिंग झाली. आणि आमची फायनली चेकिंग वगैरे झाली. आणि सगळ्यात मेन तर म्हणजे आमच्याकडं खूप लोक बघत होते. खूप लोक काबर बघत होते. त्याचं मला शेवटपर्यंत मी समजलं नाही काबर बघत होते असं. आणि एक्साइटमेंट तर काय. आणि सगळ्यात समोर
असं प्लेन दिसलं तर मला एवढा आनंद झाला. अरे बापरे, प्लेन दिसला. खूप जवळ प्लेन बघितलं मी सगळ्यात पहिले. आणि आपली मामीने बी सगळ्यात पहिले प्लेन बघितला. मामी उठून उभी राहिली पुढे. तर प्लेन बघितला नाही का. आणि तिथे ना एक स्टाफ होता, एअरपोर्टचा स्टाफ होता. तो कोणीतरी आपल्या गावाकडचा होता. तो इथून जवळपास 10 किलोमीटर अंतर आहे. अजंग म्हणून एक गाव आहे, तिथला स्टाफ होता. तो बोलला की आम्हाला डायरेक्टली आला जवळ आणि विचारायला लागला की दादा तुम्ही कुठले. तर मी बोललो की दादा आम्ही मालेगावचे, आम्हाला इथून दिल्ली जायचं आहे. आणि आम्ही फ्लाईटचं तिकीट बुक केलं होतं. आमचा जो टायमिंग होता प्लेनचा, तो प्लेन तिथं त्या स्पॉटवर आला. तर काही आमचं बोर्डिंग पास वगैरे, तिकीट वगैरे सगळं कन्फर्म वगैरे झालं. सगळी व्यवस्थित झाली. आणि ते जे दादा होते ना, ते अध्यक्ष होते, ते आम्हाला अचानक मध्ये चाय घेऊन आले. सगळ्यांना 5 जणांना चाय घेऊन आले होते ना ते. हां, थँक्यू दादा त्यांच्यासाठी. तर आमच्यासाठी ते चाय घेऊन आले. तर मी विचारलं त्यांना, म्हटलं दादा तुम्ही कसं काय चाय घेऊन? अरे काय नाही तुम्ही गावाकडचे म्हणे, असं तुमच्यासाठी फ्रेंड होते ते. पप्पांचे ओळखीचे होते ते, फ्रेंड वगैरे नव्हते, ओळखीचे त्यांचे फ्रेंड होते ते. तर त्यांचे फ्रेंड होते. तर मग आम्ही पुढे स्टार्ट केलं. आमचं तिकीट वगैरे चेक केलं त्या लोकांनी. तिकीट वगैरे चेक केलं तर बापरे, मी खूप एक्साइटमेंट होतं की आपल्याला फर्स्ट टाइम प्लेनमध्ये बसायला भेटतंय. आणि भेटलं 2 तासांनी. आमचं शिर्डी टू दिल्ली 2 तासाचा रन होता आमचा. तर आम्ही फायनली प्लेनमध्ये बसलो. तर सीट वगैरे जे होते आमचे, सीट नंबर त्या सीटप्रमाणे आम्ही बसलो. सीटप्रमाणे बसलो. तर आम्हाला कम्फर्टेबल नव्हतं. माझी जी जागा होती ती पुढे होती आणि हिची जी जागा होती ती पाठीमागेच होती ना. आणि माझ्या जागेवरती एक कपल ऑलरेडी तिथे बसलेलं होतं. तर माझी विंडो सीट होती माझीवाली. मला असं म्हणजे विंडो सीटच पाहिजे होती. अचानकपणे विंडो सीटच भेटली मला. हा, पण एक फॉरेनर लेडी तिच्या बाजूला बसली आणि मी पुढे जाऊन बसलो. आणि थोडी चर्चेच होती ती, साधी हरामखोर. सॉरी पण चर्चेच होती ती. मम्मीची भांडण केली होती ती इंग्लिश बोलायची. मम्मीला काहीच समजत नव्हतं इंग्लिश. तर मी पुढे बसलो, या पाठीमागे बसल्या. तर मग काय थोड्या मिनिटानंतर प्लेन टेकऑफची तयारी केली आणि प्लेन टेकऑफ झालं. आपण फर्स्ट टाइम म्हणजे असं काही वाटलं नाही मला. फर्स्ट टाइम बसलो काही नाही. आणि हा बेल्टचं बोलतो, फर्स्ट टाइम बसलो तर वाटलं नाही. पण मग आपण आपल्या चंदनपुरीच्या पाण्यातच बसलोय आपण. जसं चंदनपुरीचा पाण्याचा कालीवर होतो ना, तसंच फिलिंग यायला लागली. तर एवढं काही मी राहत नाही प्लेन वगैरेचं. तर आम्ही फायनली 2 तासांनी आम्ही दिल्ली टच झालो. आम्ही फायनली. एक्झिटला यायला लागलो. तर आम्हाला तिथून जायचं होतं, याला जायचं होतं. आम्ही जे पण प्रोसेस केली ती युट्यूब गुगल आणि मॅपच्या थ्रूनेच पूर्ण प्रोसेस केली. थँक्यू सो मच. हां, थँक्यू सो मच युट्यूब अँड गुगल अँड मॅप. ओके. तर आम्ही एअरपोर्टच्या एक्झिटला आलो. तर आपण कॅब बुक केली होती ना. हां, कॅबचे काहीतरी 800 रुपये दाखवत होतं आणि जे शेअरिंग टॅक्सी होते ना त्यांचे 1000 रुपये दाखवत होतं. तर आम्ही कॅब बुक करून आम्ही 800 रुपयात बुक केली. तर आम्ही 5 जण बसलो. तर बाई तर काय मध्येच गाडी थांबवतो. तो बोलतो की नाही भाई 1000 रुपया लगेगा, 5 का 1000 रुपया लगेगा. तो बोला भाई तूने तो अभी बोला ना 800 में डन किया है. तो नहीं भाई मेरा जो मालक है बोला उनका मेरे को फोन आया, मैं 1000 रुपये लेने वाला हूँ. बोला बाप रे बाप. तर भाऊ तर काय. तर मी थोड़ा त्याला कन्विंस वगैरह करून त्याला भाई मैं भी बोल रहा हूँ भाई देख इधर अपने गाड़ी में पुलिस वाला बैठा है तो थोड़ा सा डरना भाई. मैं उसको बोला की नाही भाई बोला 1000 ही लगेगा. त्याला थोडंसं बोली वचन देऊन त्याला 900 मध्ये आणला आम्ही. ठीक आहे भाऊ म्हणलं 900 घे. तर आम्हाला सोड. आणि आम्हाला सगळ्यात मेन म्हणजे कुठं जायचं होतं ते लोकेशन बी
म्हणजे टाकला आम्ही, पण आम्हाला जायचं होतं तिथल्या याच्याला जायचं होतं, स्टेशनला जायचं ना, रेल्वे स्टेशनला जायचं होतं आम्हाला. पण हा पण तो टॅक्सीवाला स्वतः बोलला आम्हाला की बाई बोले उधर से आपल्या, आणि तिथून जायचं कुठं, हरिद्वार ना, हरिद्वार. हाँ, तो बोलायला लागला की बाई बोले उधर से हरिद्वार जाएगा बोले गाड़ी बोले. मग क्या बोलते इधर से हरिद्वार वरून नहीं, तो आपल्याला बोलला की भाई तुम अभी रेलवे स्टेशन जाएंगे ना, बोला दिल्ली का, तो उधर से तुम गाड़ी कोई नहीं, बोला ट्रेन कोई भी नहीं है, तुम गवर्नमेंट बसेस से जाना पड़ेगा बोला तुमको. बोला भाई छोड़ दो बोला गवर्नमेंट बस स्टैंड पे, दिल्ली बस स्टैंड पे. तर त्यांनी खूप चांगला होता तो, पण त्याचा जो मालक होता त्याचं काय बोलतो बॉड्रेशन पडल्यामुळे तो थोडासा हे झाला, थोडासा घाबरला तो, आणि पैसे एक दोन काहीतरी सांगायला लागला, पण ते काही नाही इग्नोर करा. तर आम्हाला त्यांनी सोडलं नाही, म्हणजे दिल्ली बस स्टँडला, गव्हर्नमेंट बस स्टँडला सोडलं त्यांनी. हां, दिल्ली गव्हर्नमेंट बस स्टँडला सोडलं त्यांनी. तर सोडलं आणि आम्ही तिथे गेलो आणि बसची प्रोसेस करायला लागलो की हे किधर जायगे हो किधर जायगे. आम्हाला जायचं होतं हरिद्वार जायचं होतं ना आपल्याला, हरिद्वार जायचं होतं. तर हरिद्वार आम्हाला गाडी भेटली. हरिद्वारचं तिकीट किती होतं एकाचं? 345. हां, तर एकाचं तिकीट होतं 345. तुम्ही कॅल्सी करून घ्या 5 जणांचं किती होतं काय होतं. आणि आम्ही तिथून बसमध्ये बसून डायरेक्ट हरिद्वारची प्रोसेस पुढे पूर्ण करायची स्टार्ट केली. रात्रीचं टायमिंग होऊन गेला होता आणि बाहेरचं स्टेट म्हणजे थोडंसं वेगळं. आम्ही आमच्या पद्धतीनंच होतो. तर बसलो आम्ही आणि गेलो डायरेक्ट. आम्ही हरिद्वार पोहोचलो आणि हरिद्वार पोहोचलो आपण. हरिद्वारपासून टॅक्सीत बसलो होतो ना, हरिद्वार पर्यंत नाही, हरिद्वार पासून आपण बसमध्ये बसलो. ती पण प्रायव्हेट बसेस लागलेलेच असतात हरिद्वारवरून. आणि मग तिकडून मग आम्ही गौरीकुंडला जायला, म्हणजे तिकडे बस चालूच होतं, गौरीकुंड अशा ओरडतच बसले होते. आम्ही गेलो हरिद्वारवरून, म्हणजे तिथून बसलो बसमध्ये गौरीकुंडला जायला. जाता ह्याला काय रस्त्यात चालू बसमध्येच बोलतो मला ते मफलर पाहिजे, मला ते मफलर घेतलं ना, मग थंडीमुळे घेतलं ना, त्याला थंडी वाजत होती खूप आणि त्याच्यात वरती पाऊस पण पडत होतं. मग बोलतो की रेनकोट पण घ्यायचे, मग रेनकोट घेतले. हा, मफलर पाहिजे होतं, मफलर घेतलं. ठीक आहे. आधी तर आम्ही शॉल वगैरे जॅकेट वगैरे सगळं घेऊन गेलो होतो, पण तरी पण त्याला आवडलं, शो घेतलं. त्याला आवडलं म्हणजे घ्यायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतरला आम्ही गेलो बसमध्ये. म्हणजे आम्हाला तर तेव्हा कळालं नाही की तो रूट कसा होता कसा नाही, पण जेव्हा मॉर्निंग झाली आमचे डोळे उघडले तेव्हा मग जशी आम्हाला उत्तराखंड, बापरे, म्हणजे बसमधून जर लिटरली आम्ही खाली बघितलं तर फुल डीप आणि एकदम असं भयानक वाटायचं की जर बसला इकडे थोडं जर झालं तर आम्ही गेलोच असंच वाटायचं. पण नंतर आम्ही येताना जेव्हा आम्ही 4 व्हीलरमध्ये म्हणजे ट्रॅव्हल्समध्ये आलो तेव्हा थोडंफार ते हाईट कमी असल्यामुळे कळून येत होतं की नाही थोडंफार आहे हे लोक. आणि जे ड्रायव्हर रेग्युलरचे ड्रायव्हर आहेत ना, खरंच त्यांना सॅल्यूट की खूप छान चालवतात. आणि दोन्ही बाजूने म्हणजे कसं कव्हर करायचं कसं नाही सगळं काही व्यवस्थित. आम्ही सकाळी उठलो, मम्मी तर बघून येत असे एकदम जीव असं ह्याच्यातच घेऊन बसले होते. मम्मीनी म्हणजे केदारनाथच्या ट्रिपमध्ये ट्रेन म्हणा प्लेन म्हणा सगळे त्यांनी हौस पूर्ण करून घेतले, म्हणजे केले आणि पुढचं विचार केले. ओके. तर काय आम्ही पोहोचलो डायरेक्टली गौरीकुंडला पोहोचलो आणि तिथं आम्हाला एक म्हणजे फॅमिलीसाठी रूम पाहिजे होता. तर तिथे हॉटेल्सचे म्हणजे जसं पाहिजे तसं 800 पासून स्टार्ट आहे तिथे गौरीकुंडचे. तर आपण कितीला घेतला होता तो? आपण जो घेतला होता तो फर्स्ट घेतला होता तो आपण काहीतरी 2000 एवढा महाग, 2000 का 1000ला घेतला होता. तर गाईस तिथे 800 पासून स्टार्ट आहेत, पण जसं तुमच्यावरती तुम्हाला जसा रूम पाहिजे तसा भेटू शकतो. तर आम्ही घेतला 2000चा काहीतरी, आय थिंक 2100 का 2000चा 5 जणांसाठी घेतला. तर घेतला आम्ही. आणि आम्ही तिथे सकाळी मॉर्निंगला आम्ही तिथे टच झालो. तो पूर्ण दिवस आम्ही प्रवास करून आलो. तर आम्ही तो पूर्ण दिवस स्टे केला तिथं त्या रूममध्ये स्टे केला. आणि एक दिवस रात्र म्हणजे आपण जेवण वगैरे गेलं सगळं. आता आम्हाला तो ट्रॅकिंग करायची होती. मॉर्निंगला 5 वाजेला उठायचं होतं. आम्हाला तो हॉटेलचा जो ओनर जो होता तिथं काउंटरवर बसलेला त्यांनी सांगून दिलं होतं की भैया आप सुबह ही ट्रॅकिंग को सुरुवात करणार बोलले. मी बोललो हा भैया चल जाएगा बोललो. आम्ही रात्रभर जेवण वगैरे गेलं, थोडंसं झोपलो वगैरे, रिलॅक्स वगैरे झालो आणि सकाळी उठून ट्रॅकिंगला सुरुवात केली. तर
बघितलं, सुरुवात केली आणि एकदम ते केदारनाथ वाले ते पिट्टू, आणि सगळ्यात मेन म्हणजे मला ते केदारनाथवाले जे पिट्टू होते वाले लोक होते ना, मला त्यांचा एक्साइटमेंट आनंद होता. मला त्या लोकांना बघायचं वगैरे ते. गाईज तुम्हाला जर कधी तुम्ही इनकेस कधी केदारनाथ गेले ना, तर तुम्हाला पिट्टू म्हणा की हे म्हणा खच्चर म्हणा, तर त्यांचा रेट कसा असतो त्यांचा, खच्चर आणि पिट्टू त्याचा वेट प्रमाणे असतो. लेडीज जेंट्स कोणी काहीतरी चाइल्ड वगैरे लहान मुलगा काहीतरी राहिले ना, तर त्यांच्या वेटनुसार ते पैसे घेतात. तर आम्ही चालायला लागलो थोडंसं मध्ये एक ब्रिज येतो, एक ब्रिज तो क्रॉस केला आणि आम्हाला वरती पुढे पाऊस लागला ना, पाऊस लागला. सॉरी गौरी कुंडवरून तर निघालो तर आंबाडा वगैरे असे काहीतरी वेगळे म्हणजे असे काहीतरी आहेत. आणि तिथे मॅगी पराठा कोणता भेटतो, आलू पराठा. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मम्मी पप्पा दोघंही पायी आले. पायी वरती आले, पायी खालती आले, म्हणजे पूर्ण उतर चढ हे त्यांनी पायी केले. मम्मी खूप थकली होती पण तरी त्यांनी हार नाही मानली. मेन म्हणजे पप्पांचा त्यांना खूप सपोर्ट होता. पप्पांनी त्यांना हार मानू दिली नाही. चल थोडंसंच वरती, असं करत करत फुल केदारनाथच्या स्टेप पर्यंत त्यांना. कच्चरवाले खूप सांगायचे की माताजी भेटलो ना मम्मी बे क्या, मम्मी घर से तो तैयारी में ही निकली थी, मम्मी बोलती थी कि मैं घोड़े पे बैठूंगीच नाही. ओके बोल पुढे. आणि मग पुढे नेलं, पण खूप थकल्या होता. त्यांच्याकडे बघून तर विकी खूप चिडायचा, त्याला खूप वेगळं वाटायचं की माझ्या मम्मीला खूप त्रास होतो, पण करणार काय, त्यांना आम्हाला पायीच न्यायचं होतं. कारण की तुम्हाला मी सांगतो, केदारनाथला जर तुम्ही जाशाल तर ट्रॅकिंग तुम्ही पायी चढा, ना खच्चर ना पिट्टू ना कोणती सवारी. जर तुम्हाला यात्रेला जायचं असेल भोले बाबाच्या, तर तुम्ही ना पिट्टू ना खच्चर कोणतंच नाही, ना हेलिकॉप्टर ना कशाने. तुम्हाला जर मी माझ्या एक वैयक्तिक मध्ये तुम्ही जर जाशाल ना, तर तो केदारनाथचा पूर्ण ट्रॅक तुम्ही पायी जा. तुम्हाला खूप सारे तुम्हाला नद्या वगैरे सगळं व्ह्यूज तुम्हाला बघायला भेटतील. जे समोरून असे घोडे येतात, म्हणजे हवा टाईट होते, एकाएकी सरळ सगळे चाले. तर मम्मी तर एक साईडला अशी झोपून जायची. आणि मम्मीची सगळ्यात बेस्ट सपोर्टर म्हणजे त्यांची ती काठी होती. मम्मी मध्ये रस्त्याला स्प्रे मारत वगैरे खूप काही, पण खूप थकल्या होत्या त्या. आणि मध्ये भूक लागायची. सगळा राग पप्पांवरती काढून दिला होता त्यांनी, आणि मी विकीने माझ्यावरती. असं आम्ही दोघं, म्हणजे मम्मी पप्पा वेगळे आम्ही वेगळे, पण आम्ही थोडंफार पुढे जाऊन थांबायचो की मम्मी पप्पा येतील. आम्ही वाट पाहायचो. मध्ये जाऊन आम्ही एक ऍपल कितीला खाल्ला, 80 रुपये 100ला एक ऍपल खाल्ला होता आम्ही. आणि तेच घरी पप्पाने 100चे 1.5 किलो आणले तरी आम्ही खात नाही, पण तिकडे आवडीने खाल्ला होता. आणि पाण्याची बॉटल जसं स्टेप, म्हणजे जसं चढ लागतो तसे बिस्लरीचे पाण्याचे भाव वाढले जातात. बिस्लरीची बॉटल कितीला, आणि बिस्लरीची बॉटल होती 100ला. आणि मॅगी आपली 5 रुपयाची मॅगी होती 50 रुपयाला. आणि तो पराठा पण 50. जशी हाईट वाढते तसे रेट त्यांचे वाढत जात होते, असं होतं. आणि सगळ्यात टॉपला गेल्यावरती म्हणजे जेव्हा आपण चढून जातो त्याच्यानंतरला मग वरती गेल्यानंतरला असं वाटतं की हर्ष चढून आलोय, पण वरती गेल्यानंतरला जेव्हा आपण मंदिर बघतो ना, तेव्हा मनामध्ये जे फिलिंग्स येतात ना, मी तर खूप अनुभवले. खूप भारी होते, खूप म्हणजे फेस होत नाही. आपण डायरेक्टली थोडी वरती गेलो, डायरेक्टली नाही गेलो. त्या मावशींकडे थांबलो ना. कोणत्या मावशी? केदारनाथ इथे नाही बे, थांब स्टॉप करणं चालू ना. आणि आम्ही म्हणजे इथून तरी काहीतरी 10-12 किलोमीटर असताना आम्ही सकाळी मॉर्निंगला 5 वाजेला निघालो. नाही 7 वाजायला. हा ठीक आहे ना, 7 वाजेला निघालो. तर आम्ही तिथे पोहोचलो 12 वाजेला. 10 किलोमीटर मंदिर लांब होतं.
तर आम्ही एक ठिकाणी स्टे केला होता, आठवतं तुला? एक ठिकाणी स्टे केला. टेंटची प्राइस होती तिथं 1500 रुपये. जसं पाहिजे तसं तिथे बी टेंटची बी प्राइस भेटते तिथं. आणि टेंटमध्ये आपल्याला चार्जिंग वगैरे भेटतात. आम्ही रात्रभर स्टे केला. पुढे गेलो. पुढे गेलो तर मंदिर काहीतरी 5-6 किलोमीटर पुढे होतं मंदिर. तर आम्ही आम्हाला मावशी भेटल्या. तर मग तिथं परत आम्ही 10 किलोमीटर जाऊन तिथं परत आम्ही थांबून घेतलं. तर आम्ही फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केलं. आणि तिथं आमची एक मावशी होत्या, त्या मावशींची आमची ओळख झाली. आणि त्या मावशी खूप आम्हाला जीव लावायला लागल्या. आम्ही फ्रेश वगैरे होऊन मंदिराकडे दर्शनाला गेलो. आणि दर्शन वगैरे आम्ही लाईन लावली तिथे. फोटोज वगैरे थोडेसे व्हिडिओज वगैरे थोडंसं सगळं आमचा डाटा जो होता तो आम्ही शूट केला. आणि आम्ही ते पाठीमागून आले आणि आम्ही फायनली दर्शन घेतलं. आणि तिथं भोले बाबाचे जे आपण बोलतात ना, हे काय बोलतात, पिंड, भोले बाबाचं पिंड नाही गाईस तिथे केदारनाथच्या एक्झॅक्ट मेन मंदिरमध्ये स्क्वेअरच्या मधोमध तिथं एक दगड आहे. असा दगड आहे तिथे, दगड आहे स्क्वेअरच्या मधोमध. तो त्यालाच आपण जे पण आपले भोले बाबा आहे त्यांचं काही बायो असेल पाठीमागचं ते तिथं स्थापित झालं. आणि सगळं काहीतरी तिथे स्टार्टिंग केली. तर आम्ही दर्शन वगैरे मंदिरमध्ये जाऊन दर्शन वगैरे केलं. आणि तिथे आपल्याला ना 3 मूर्ती आहेत तिथे. एक काहीतरी द्रौपदी माता, युधिष्ठिर आणि श्रीकृष्ण, अशा 3-4 मूर्ती आहेत तिथे. तर आम्ही दर्शन वगैरे केलं. भीमशिला बघायला गेलो. वरचा जो पार्ट होता ना तिथूनच साली ढगफुटी होऊन खाली आलेली होती. स्पर्श वगैरे केला तिथं, थोडेसे व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे तिथे क्लिक केल्या. आणि मी फायनली आलो, मग दर्शन वगैरे करून फायनली आलो. ज्या मावशींकडे थांबलो होतो ना त्याच मावशींकडे थोडंसं आम्ही तिथं पण आम्ही स्टे करून घेतला जरा आपण तिथं पण स्टे करून घेतला. खूप थंडी. 1000 years later. आणि गाईज खूप सारी मेहनत लागली ब्लॉग एडिट करायला आणि शूट करायला. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पटलं तर खूप साऱ्या कॉमेंट्स करा. ओके, तर आपण ब्लॉगला एंड करू. आणि बस, टेक केअर, बाय बाय.